श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, या जीवनाचा प्रवास करत असताना आपल्याला आठवत असेल की आपली आजी सांगायची, बाबानो डोंगराड गेलेला माणूस हा परत येतो, पण ढगाड गेलेला माणूस हा परत येत नाही. का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललेत. कित्येक स्वप्न, परिवार, चिल्ले पिल्ले, घरदार सोडून दूर ढगाळ कायमचे. श्रोते हो, माणूस मेल्यानंतर माणसं हळहळ करतात, पण हयात असताना हेच माणसं एकमेकांना छळत राहतात. सत्ता, संपत्ती, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे. याचा इतका अनुभव आपल्याला यापूर्वी कधीच आला नाही. आपलं प्राधान्यक्रम चुकलेत. एकमेका स्पर्धा करता करता आपली जगण्याची स्पर्धा झाली. नको त्या गोष्टींना नको तितकं महत्व देणारी, किरकोळ अहंकारासाठी बोलणं सुनणारी माणसं आहेत. श्रोते हो, माणसाचा क्षणाचा भरोसा राहिला नाही. फुलपाखरासारखं क्षणभंगूर जगणं झालंय. त्यामुळंच माणूस माणसात असेपर्यंत माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. मी का माघार घेऊ, मी का फोन करू, मी का कमीपणा घेऊ, हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला घेतला पाहिजे. कारण श्रोते हो, माणूस गेल्यानंतर आपण त्याचं किती कौतुक केलं, किती स्टेटस ठेवलं, आपण किती रडलो, तरी तो ते कधीच पाहू शकत नाही, की त्याला कोणी सांगूही शकत नाही. म्हणून आपण आजच सावध झालं पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चूक ही चुकून होते, हे कितीही खरं असलं तरी काही चुका या अशा असतात की त्याची शिक्षा आयुष्यभर भोगावी लागते. महत्व जसं बोलण्यापेक्षा, जसं शांत राहण्याला असतं, तसंच सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्यालाही असतं. गोष्टींचे दोन प्रकार असतात. काही मनाला लागतात, तर काही मात्र ते आपणच लावून घेत असतो. अगरबत्तीचा सुगंध त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. सोबतीचं महत्व हे ज्याला कळतं तोच व्यक्ती आयुष्यभर साथ सोडत नाही. जी माणसं एकमेकांशी कायम भांडत राहतात, ती माणसं एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो आणि परक्यांना आपले हट्ट आपला स्वार्थ वाटतो. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागं धावत येतं. कोणत्याही नात्यात फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवलाय त्याच्यासोबत फक्त प्रामाणिक राहायचं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक तुमच्या मनाला अशांत करत असतो. आपल्याला समोरच्यानं कधीतरी समजून घ्यावं या अपेक्षेतच आयुष्य निघून जातं. साथ देणारे हे आपलेच असतात आणि घात करणारे सुद्धा आपलेच असतात. त्यामुळे एकटेपणा चांगला असतो. ना कोणी येण्याची खुशी, ना कोणी बदलण्याचं दुःख. वेळ निघून गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो.
फालतू लोकांचं मनावर घ्यायचं नसतं, कारण आपल्याला चिल्लर समजणारे अगोदरच कुठेतरी कचऱ्याच्या भावात विकलेले असतात. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नसते. मनात तर दोघांच्याही असतं, पण योग्य वेळेची वाट पाहता पाहता राहूनच जातं आणि त्यालाच तर नशीब असं नाव दिलं जातं. लेकरू मोठं झाल्यावर साहेब नाही झालं तरी चालेल, पण मायबापाच्या डोळ्यातील अश्रू पुसता येतील एवढं मोठं नक्की व्हावं. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जिथं विचार केला जातो तिथंच माणुसकीचं सुंदर असं नातं हे तयार होतं. कोणी आपल्याशी बोलणं टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका. कदाचित त्यांच्या लाईफमध्ये आपलीच गरज संपलेली असेल. स्त्रीनं सीता बनावं फक्त तिच्या रामासाठी, इतरांसाठी दुर्गा, काली, चामुंडा बनणं हा तिचा अधिकार आणि आजच्या काळाची गरज आहे. दारू पिणारा फक्त दारूच पित नाही, तर तो आईचा आनंद, पत्नीची मनस्थिती, मुलांचं स्वप्न आणि वडिलांची प्रतिष्ठा एका घोटात संपवत असतो. जीवनात आलेल्या वेगळं वेगळं अनुभव खऱ्या अर्थानं आपल्याला जगायला शिकवत असतात. त्यामुळेच म्हणतात ना, अनुभवातून माणूस बरंच काही शिकत असतो. कुणाचं तरी ऐकून कुणाबद्दल काहीतरी ग्रह करून घेणं म्हणजे आपल्या आकलीला कुलूप लावून मूर्खांच्या बाजारात फिरायला गेल्यासारखं असतं. झुरायचं असतं, लपत छपत भेटायचं असतं, रुसत फुगत राहायचं असतं, कळत न कळत रडायचं असतं. आयुष्य असंच लोटायचं असतं, जीवन असंच जगायचं असतं. नाती हल्ली जॉब सारखी झालीत. चांगली ऑफर आली की लोक सोडून जातात. वेळेला महत्व द्यावं, पण जिथं आपल्याला महत्व नाही तिथं वेळ कधीच देऊ नये. गर्व हा कशाचाच करू नका, कारण शेवटी आपल्याला स्मशानात जायचं असतं, कारण तिथं आपलेच पेटवून देतात आणि निघून जातात. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाची असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपणही महत्वाचे आहोत की नाही हे माहीत करून घेणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आपला जीव त्याच्यात अडकलेला असतो आणि त्याचा जीव दुसऱ्यात असतो. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जपा, कारण मेल्यावर कावळ्याला घास घातल्यानं माणूस कधीच परत येत नसतो. आपल्या जवळचे जेव्हा विश्वासघात करतात
तेव्हा आपले विरोधक, दुश्मन हे सुद्धा जवळचे वाटायला लागतात, कारण ते आपल्या समोर तरी विरोध करतात.